तामसा बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव, प्रवाशांची गैरसोय. तामसा शहरातील बसस्थानक परिसरात बाथरूम आणि स्वच्छतागृहाची पुरेशी सुविधा नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या बसस्थानकाचा वापर करतात. मात्र स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यामुळे विशेषतः महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे आमदार आणि खासदार साहेबांनी तामसा बसस्थानकाच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करण्यात यावी अशी मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे. नांदेड जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा परिसरातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक ब्राह्मणवाडा येथील डीपीवर मोठ्या प्रमाणात लोड झाल्याने डीपीला अचानक आग लागली आणि मोठा भडका उडाला. या घटनेनंतर गावठाण लाईन, ब्राह्मणवाडा, तिरकुट, हवेलीवाडी, पाथरड, गाडेगाव आणि बोंडारवर या परिसरातील वीज पुरवठा काही तास खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली. दरम्यान परिसरातील डीपींवर वाढता लोड, वारंवार होणारे बिघाड आणि दुरुस्तीच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. महावितरणाच्या संबंधित विभागाने डीपींची नियमित तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे. तसेच डीपी दुरुस्तीसाठी लाईनमन आवश्यक साहित्य आणि साधन सामग्री महावितरणने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून बिघाड झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यास विलंब होणार नाही अशी मागणीही करण्यात येत आहे. आता या घटनेची महावितरण प्रशासन कितपत दखल घेतं आणि नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी आंदोलनाचा भडका, ड्रोन सर्वेक्षणाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर. गडचिरोली चारमोशी तालुक्यातील मुधोली चक क्रमांक 2 येथे प्रस्तावित पोलाद प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा विरोध केला. या प्रकरणी पोलिसांनी काही शेतकरी प्रतिनिधींसह 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर चौकशीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने 13 गावातील हजारो शेतकरी आष्टी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आंदोलकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्ता रोको करण्यात आल्याने चंद्रपूर, अहेरी आणि चामोर्शी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे या आंदोलनामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले आहे. महापुराचा फटका, अमळनेरचा पाणीपुरवठा विस्कळीत, जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर. महापुराच्या प्रचंड प्रवाहामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने अमळनेर शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेत पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी परिस्थितीची माहिती दिली. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 96,40,000 रुपयांचा प्राथमिक खर्च अपेक्षित असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण होताच शहरातील विविध भागात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि अफवांवर विश्वास न ठेवता नगर परिषदेकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महापुरामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. खूप नुकसान झालं अंबरनाथचं आणि सर्व लोक पूरग्रस्तांसारखं नुकसान झालं. अंबरनाथच्या सर्वीकडे पाणी साचलेलं होतं. सर्व घरातल्या थोडे सामान होऊन गेलं, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यामध्ये आपली मुख्य जलवाहिनी पण बाधित झाली आणि ती वाहून गेली होती. त्याच्यामुळे पूर्ण अंबरनाथचा पाण्याचा पुरवठा खंडित झाला. तो खंडित झाल्यानंतर सर्वीकडे पाणी अंबरनाथचं बंद झालं. पण जुन्या आपल्या ज्या नवीन लाईनी आहेत, नवीन पाईपलाईन आहे जी 24 तासची, ती चालू होती. ती आपल्याकडे जलकुंभ म्हणजे सेव झाले. त्याच्यामध्ये तुमची लक्ष्मीनगर, मुंद्रानगर पहिलाची टाकी होती. त्याच्यामुळे सर्वांना पाणी हे त्या एरियात भेटणार होतं. पण बाकी ठिकाणी मुख्य जलवाहिनी बाधित झाल्यामुळे आपल्याला पाणी पुरवठा खंडित झालेला होता. आम्ही युद्ध पातळीवर काम करून सर्व आमचे जे अधिकारी आहेत, CO साहेब आहेत, अभियंता आहेत, सर्व कर्मचारी आहेत, यांनी युद्ध पातळीवर काम करून आम्ही ती सुरळीत करण्यासाठी यंत्रणा राबवली. त्याच्यात आता मधल्या पिरियडमध्ये सर्व लोकांना आपल्याला पाणी पुरवठा करायचा होता. तो याला वेळ लागणार आहे खूप. याचे सर्व सँक्शनिंग, टीएस, त्याच्यात नवीन पाईपलाईन, खालची पाईपलाईन परत जर आपण जोडली असती तर परत पूर आला असेल, परत वाहून गेली असती. त्याच्यामुळे आता जी पाईपलाईन ते आपण वरतून चढवणार आहे पुलाच्या वरतून,
त्यासाठी आम्हाला BNCची परमिशन घ्यावी लागली, ती पत्रव्यवहार करावा लागले. ते कंटिन्यू काम चालू आहे आमचे रात्रंदिवस. मी इथेच होतो अंबळनेरमध्ये 31 पासून, मी कुठे बाहेर गेलो नव्हतो. आम्ही साहेबांसोबत आम्ही पत्रव्यवहार, सर्व अधिकाऱ्यांसोबत बोलणं किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासोबत आम्ही सर्व चर्चा चालू होती लवकरात लवकर, कारण मोठी लाईन आहे, तिला पुलाला आम्हाला थोडासा कमी वजनाचा आम्हाला तिथे पाईप द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे त्या सर्व आम्हाला बाबी लक्षात घेऊन, सर्व वेल्डिंगवाले वगैरे लक्षात घेऊन ते आम्हाला ते पाईप मागवावं लागले. ते पाईप इमर्जन्सी भेटत नव्हते, त्यामुळे थोडा उशीर होत होता. पण तो पण आम्ही लवकर मागवला, त्याला पेमेंट वगैरे झाली. इमर्जन्सी त्या दिवशी गिरीश गुलाबवाले त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकर पेमेंट करून देऊ, त्यांनी करून दिले. ते पण तो पण प्रश्न सॉल्व्ह झाला. दुसरा होता, आता मधल्या काळात आपल्याला आपण पाणी पुरवठा बाकीच्या लोकांना थोडाफार काहीतरी पाणी पुरवठा काहीतरी करू शकतो का, हा प्रश्न होता. त्या काळामध्ये आम्ही आता सध्या तर गावामध्ये सर्व सामाजिक संघटना आहे, कोणी जेवण देत आहे, कोणी पाणी देत आहे, जैनी पण पाणी देत आहे आपल्याकडे सर्व ठिकाणी जाऊन. त्याच्यामध्ये राजकारण हा विषय नाही आहे, हे सर्वांना माहिती, सर्वांना समजतं आहे. आम्ही पण तो विषय पाळत नाही आहे. तर त्यात आम्हाला ह्या काळात आता पाणी पुरवठा कसा करायचा हाच प्रश्न होता. त्यामुळे आम्ही सर्व बसलो, कलेक्टिव्ह डिसिजनने आम्ही परमिशन अलॉट केली. तुम्ही जर पुढची लाईन कट करून क्रॉस करून मुख्य जी नवीन 24 ताची लाईन आहे तिला जर जुना पाईप जोडला तर त्याच्याने आपल्याला व्यवस्थित पुरवठा काही भागांना होऊ शकतो. म्हणजे 70 ते 80% भागांना होऊ शकतो. फक्त आपली जी मोठी 24 लाख लिटरची जी टाकी आहे गोटामागची, ती सोडून बाकी ठिकाणी सर्व ठिकाणी आपल्याला ह्या लाईनीने पाणी पुरवठा होऊ शकतो, असं आम्हाला आमच्या याच्यामध्ये इंजिनियर साहेबांनी वगैरे कर्मचाऱ्यांनी वगैरे आम्हाला एक अभ्यास करून पूर्ण सांगितलं आम्हाला. ते आम्ही अलाउड केलं, साहेबांनी, मी अलाउड केलं. चामोर्शीत 9,72,000 अवैध सुगंधित तंबाखू जप्त, दोघांना अटक, एक फरार. शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित आणि हुक्का तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत वाहनांसह तब्बल 9,72,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 4 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग 353C वरील पोहार नदीच्या पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचून बुलेरो पिकअपची तपासणी केली. यावेळी वाहनात तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणी नंदकिशोर शेट्टे आणि राजेंद्र नेताम या दोघांना अटक करण्यात आली असून तंबाखूचा साठा वाहतूक करण्यास सांगणारा चंद्रकांत पिपरे फरार आहे. त्याचा शोध सुरू असून चारमोशी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विद्युत कुंपणाचा धक्का लागून 23 वर्षीय युवकाचा मृत्यू, अशोकनगरात हळहळ. शेतातील पिकांचे डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या विद्युत कुंपणाचा धक्का लागून अमोल अनिल कांबळे वय 23 वर्ष राहणार अशोकनगर या युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 8 ऑगस्ट रोजी समोर आली. अमोल 7 ऑगस्ट रोजी कामाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता, मात्र तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी शेतात एका युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचताच मृतदेह अमोलचा असल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबियांच्या माहितीनुसार वैभव व्यंकटराव गोरे यांच्या शेतातील विद्युत कुंपणामुळे अपघात झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्युत कुंपण कोणी आणि कोणत्या पद्धतीने लावले, तसेच विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता का याची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृताच्या कुटुंबियांनी केली आहे. अमोलच्या मृत्यूने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या प्रकरणाचा पुढील तपास कंधार पोलीस करीत आहे. वर्ध्यात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची वॉशआउट मोहीम, 1,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्धा जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि निर्मितीला आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी 5 ते 6 ऑगस्ट दरम्यान विशेष वॉशआउट मोहीम राबवली. या धडक कारवाईत देशी विदेशी दारू विक्रीचे 33 तर गावठी दारू विक्रीचे 129 असे एकूण 162 गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी सुमारे 1,40,66,190 रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. पोलिसांनी शहरालगतचा परिसर, गावाबाहेरील भाग, जंगल परिसर तसेच दुर्गम ठिकाणी गोपनीय पाळत ठेवून ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. नवरगाव ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त, दूषित पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर. नवरगाव गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती करूनही अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असून उपलब्ध पाण्याच्या स्त्रोताजवळून सांडपाण्याचा प्रवाह जात असल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करून केवळ आश्वासने दिली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात हातगावात 58 समाजाचा भव्य मोर्चा. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात हातगाव येथे 58 समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनुसूचित जातीतील विविध समाजातील महिला, पुरुष, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलकांनी निळे ध्वज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे आणि संविधानाच्या प्रती हातात घेऊन उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. मोर्चानंतर तहसील प्रशासनामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. डी.वाय. चंद्रचूड आणि 7 जजच्या खंडपीठाने जो निर्णय घेतला होता तो असंवैधानिक आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्यांनी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं त्याला उत्तर देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज किती जातीचे लोक आपल्या मोर्चामध्ये? आज प्रामुख्याने नंबर 1 बौद्ध समाज, नंबर 2 ला चर्मकार समाज आणि इतर 57 जाती आजच्या मोर्चात सामील होत्या. पुढील भूमिका काय असेल जर सरकारने जर उपवर्गीकरण रद्द नाही केलं तर तुमची पुढील भूमिका काय असेल समाज? नंबर 1, सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण करा असा निर्णय दिलेला नाही. त्यांनी आदेश दिला नाही. फरक लक्षात घ्या. त्यांनी अनिवार्य केलं नाही, त्यांनी बंधनकारक केलं नाही. तर त्यांनी जर स्टेट गव्हर्नमेंट करू शकत असेल, पॉईंट लक्षात घ्या, तर एससीचं उपवर्गीकरण नाही, अनुसूचित जाती व जमाती, हे जातीवादी फडणवीस बघा, त्याने फक्त अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्यासाठी आनंद बदर समिती नेमली. पण भारतीय संविधानाचा कलम 338(2) काय सांगतं? अनुसूचित जातीसाठी जे राष्ट्रीय आयोग आहे त्याची परवानगी घेतल्याशिवाय आनंद बदर समिती नेमता येणार. म्हणून असंवैधानिक समिती आहे. याच्या निर्णयाला चालण्याची किंमत नाही. केलं 1 मिनिटाचा मी चॅलेंज करू. मनोवाद्यांनी जे महाराष्ट्रामध्ये षडयंत्र केलं आणि त्यांना वाटत होतं की 59 जाती यामुळं, या आरक्षणामुळं, उपवर्गीकरणामुळं फुटतील. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून एससी, एसटी, ओबीसी या सर्व जाती धर्मांना एकत्रित करून बांधून त्यांना त्यांच्या पद्धतीनं जे आरक्षण दिलेलं आहे, बाबासाहेबांना दिलं, संविधानानं जे आरक्षण दिलेलं आहे, आणि हा महाराष्ट्रामध्ये जे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फोडण्याचा प्रयत्न केला. पण हातगाव या ठिकाणी मी आज पाहिलो, पण हातगावच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे महामोर्चे होत आहेत त्या महामोर्चामध्ये 58 जाती तर आहेतच आहेत. पण जी जात तुम्हाला वाटत होती की मातंग समाज फुटतील आणि आमच्याकडे येतील, पण सर्वात जास्त या हातगावच्या स्टेजवर आज मातंग बांधव होते. आणि त्यांचं सुद्धा आज म्हणणं आहे की आम्हाला संविधानाच्या बाहेर आणि बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या बाहेर जायचं नाही. आमच्या मधले काही गद्दार कुत्रे त्या बीजेपीच्या नादाला लागून, देवेंद्र फडणवीसच्या नादाला लागून फुटले असतील. आणि हे फुटलेले लोक आम्ही त्यांना आमच्या समाजामध्ये त्यांना आम्ही थारा देणार नाही. त्यांना आम्ही आमच्या समाजामध्ये त्यांना ठेवणार नाही. आणि हा मोर्चा आज महाराष्ट्राला दिशा देणारा मोर्चा होता. या ठिकाणी 50,000च्या वर पूर्ण 59 जाती आणि या जातीला पाठिंबा देण्यासाठी या हातगाव मधला आणि आजूबाजूच्या तालुक्यामधला तमाम हिंदू समाज, मुस्लिम समाज आणि या ठिकाणी असलेले शेकडो समाज एकत्रित येऊन आज हा महामोर्चा या ठिकाणी दाखवलाय. उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक 9 तारखेला बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय भीमराव साहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब हे शेवटचं जिल्हा आहे असं मला वाटतं. आणि उद्या जे नांदेड मध्ये 9 तारखेला महामोर्चा होणार आहे, या महामोर्चामध्ये की महाराष्ट्र बंद ज्या पद्धतीनं झालं होतं त्या पद्धतीनं नांदेड जिल्हा पूर्ण बंद राहू. या ठिकाणी 10 लाखाच्या वर सर्व समाज एका जागी येणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस तो त्या पदावर बसून नाचालास, ते पद सुद्धा माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं तुला दिलेले. पण तुझी लायकी, तुझा घमंड, तुझ्या जातीचा घमंड, अरे तुम्ही तर त्या मोदीचे माकड आहात.
ते काय नरेंद्र योगी आणि देवेंद्र तुम्हाला वाटत असेल की RSS मुळे आज आम्ही या भारत देशावर आम्ही सत्ता करत आहोत, पण आता तुम्ही विनाकारण आमच्या SC ला टोचलंय. काल तुम्ही जंतर मंतरवर बघितलात की ज्या लेकरांना ज्या समाजाला तुम्ही कॉक्रोच म्हणजे झुरळ म्हणलात, ते झुरळ तुमच्या त्या संसदेमध्ये घुसले आणि तुमचा मोदी, तुमचा पंतप्रधान या संसदेच्या पाठीमागच्या दरवाजाला पळाला आणि 26 तारखेला याच महाराष्ट्रातून या जंतर मंतरवर होत असलेल्या त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र बंदचा पुकारा दिला. तर त्या महाराष्ट्र बंदच्या पुकाऱ्याला हे महाराष्ट्राच्या बंदच्या पुकाऱ्याला बौद्ध समाज एकाच जागी आला आणि ते कॉक्रोच नाहीत, ते मधमाशा आहेत. आणि हे मधमाशा ज्या दिवशी देवेंद्र, शहा आणि नरेंद्र यांच्या माग लागतील तर त्या दिवशी हे देश सुद्धा तुम्हाला सोडून पळून जावं लागेल. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद, थँक्यू. शिरपूरमध्ये रस्त्यावरील खड्डे बनले जीवघेणे, 2 दुचाकीस्वार खड्ड्यात कोसळले, सुदैवाने बचावले. शिरपूर जैन शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवारी याच मार्गावर जात असताना 2 दुचाकीस्वार रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकीसह कोसळले. सुदैवाने दोन्ही दुचाकीस्वार बाल बचावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावरील खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून आतापर्यंत सुमारे 10 ते 15 अपघात घडले आहेत. तरीही संबंधित प्रशासनाकडून रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे ग्रामपंचायत, प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन नक्की कोणत्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. याच मुख्य मार्गावरून स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार नेहमी ये-जा करतात. लग्न सोहळा असो की अंत्यविधी, लोकप्रतिनिधींचे शिरपूरला येणे जाणे सुरूच असते. मात्र रस्त्याची ही दयनीय अवस्था त्यांच्या नजरेस कशी पडली नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून संपूर्ण मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरून भविष्यातील गंभीर अपघात टाळता येतील, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शिवनी जामगा येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने घर घर तिरंगा व स्वातंत्र्य दिन जनजागृती रॅली उत्साहात संपन्न. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने शिवनी जामगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान जनजागृती भारतीय स्वातंत्र्य दिन जनजागृती निमित्त आज विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या देश गौरवांकित घोषणा देत प्रभात फेरीत उत्स्फूर्त सहभागी झाले होते. बालपणातच विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे संस्कार देणारा हा स्तुत्य उपक्रम होता. यावेळी विद्यार्थी, शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव शहराला बायपास करणारा सुरत-नागपूर महामार्ग अवघ्या 1 वर्षातच खचला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला रस्ता इतक्या लवकर भगदडांनी भरू लागतो म्हणजे डांबरात कमतरता होती की प्रामाणिकपणात? जनतेच्या रक्तघामाच्या पैशातून उभारले जाणारे रस्ते टिकाऊ असायला हवेत, पण इथे मात्र ठेकेदार, अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या संगणमताची शंका निर्माण होईल अशी परिस्थिती दिसते. विकासाच्या गप्पा मोठ्या, पण प्रत्यक्षात रस्ते भ्रष्टाचाराचे पुरावे बनत आहेत. या महामार्गाच्या कामाची स्वतंत्र पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाई झाली नाही तर अशा भगदडांमध्ये फक्त रस्तेच नाही तर जनतेचा शासनावरील विश्वासही गाडला जाईल. ढासळलेल्या या कामात नेमका किती टक्के मलिदा गेला, हा प्रश्न आता जनता विचारत आहे. काजू कतलीचा बॉक्स उघडताच धक्का, बुरशीच्या थरातून वळवळल्या जिवंत आळ्या. बुलढाण्यात FDA पथकाची रिलायन्स मॉलवर धडक, सीताश्री लक्ष्मीनारायणच्या मिठाईने उडवली खळबळ. सणासुदीच्या तोंडावर बुलढाणा शहरात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा अत्यंत किसळवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या सीताश्री लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये चक्क बुरशी आणि जिवंत आळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोड पदार्थाच्या नावाखाली ग्राहकांना नेमके काय विकले जात आहे, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. प्राप्त तक्रारीनुसार संबंधित काजू कतलीचा बॉक्स उघडताच त्यातील मिठाईवर बुरशी पसरलेली आणि आळ्या वळवळताना दिसून आल्या. उत्पादनावरील बॅच बारकोड क्रमांक 8, 9,
061514220117 असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार निदर्शनास येताच अन्न व औषध प्रशासनाकडे तातडीने तक्रार करण्यात आली. तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी VK वसावे यांच्या नेतृत्वाखाली FDA बुलढाण्याच्या पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी धडक देत कारवाई केली. पथकाने उत्पादन आणि उपलब्ध साठ्याची तपासणी सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान ही काजू कतली किती दिवसांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, अशाच प्रकारचे आणखीन किती बॉक्स ग्राहकांच्या घरात पोहोचले, उत्पादनाची साठवणूक आणि कालबाह्यता नियम पाळण्यात आले होते का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आणि FDAच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एटापल्लीत महावितरण विरोधात जनआक्रोश. अवास्तव वीज बिलांविरोधात शेकडो नागरिकांचा मोर्चा. अवास्तव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, स्मार्ट मीटरची सक्ती आणि महावितरणच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात एटापल्ली येथे शेकडो नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. नगराध्यक्ष रेखा मोरहुले यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून निघालेल्या या मोर्चात नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी अवास्तव वीज बिले रद्द करावीत, प्रत्यक्ष मीटर रिडिंगनुसार बिले द्यावीत, अखंड वीज पुरवठा करावा आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी अशा प्रमुख मागण्या केल्या. तसेच जीर्ण वीज वाहिन्या व ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती, अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करणे आणि एटापल्ली शहरासाठी स्वतंत्र अथवा पर्यायी 132 kV वीज पुरवठा व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महावितरणच्या उप अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. पूरग्रस्त गावांची पालकमंत्र्यांकडून पाहणी. धुळे तालुक्यातील अंबोळे, मुकटी आणि अंचाडे या पूरग्रस्त गावांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित नागरिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुरामुळे झालेल्या शेती, घरे आणि मालमत्तेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधितांना आर्थिक मदत देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. नुकसान झालेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेत प्राधान्य देण्यासह अंबोळे येथील नदीपात्रालगतची शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पुरामुळे नुकसान झालेले रस्ते, पूल आणि बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून नदीकाठच्या धोकादायक भागातील नागरिकांच्या सुरक्षित पुनर्वसनाचे नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले. दरम्यान पुरात वाहून गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबांची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. SDRF मार्फत शोध मोहीम सुरू असून पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. वायफणी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात. भव्य मिरवणुकीने गाव दुमदुमले. तालुक्यातील मौजे वायफणी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातील मुख्य चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि जल्लोषामुळे संपूर्ण वायफणी गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमास वायफणीचे भूमिपुत्र पिंटू आशीर्वाद पाटील वायफणीकर यांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवाच्या आनंदात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितांचे तोंड गोड करून जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी व अडचणींसाठी यापुढेही ठामपणे लढत राहण्याचा शब्द दिला. यावेळी पिंटू आशीर्वाद पाटील म्हणाले, आदिवासी बांधवाच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत. त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि विकासासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन. सामान्य नागरिक, शेतकरी आणि समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून पिंटू आशीर्वाद पाटील यांची माहूर किनवट परिसरात ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या कार्याचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.